ओके, सो मी काय म्हंटल की देर इज अ कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, टू द लोअर साइड इट इज अ कनेक्टिव्ह टिश्यू, नंतर मग बेसमेंट मेम्ब्रेन आणि मग नंतर हा इपिथेलियल सेल, असं याचं एक जनरल स्ट्रक्चर असतो. का? कारण इपिथेलियल सेलला स्वतःचं ब्लड व्हेसल्स नाही, स्वतःचं ब्लड सर्क्युलेशन नाही. And so for nutrition, connective tissue is helping the epithelial tissue, and that is the reason why epithelial tissue is always lying on this basement membrane. Clear इथपर्यंत सगळ्यांना? मॅम प्रेझेंटेशन दिसत नाही. तुझं प्रेझेंटेशन नाही दिसत आहे? मॅम फक्त ते फोल्डरच दिसतंय, प्रेझेंटेशन नाही दिसत. हो का? वेट. आता हो मॅम दिसतंय. दिसतंय ना? ओके, सो कनेक्टिव्ह टिश्यू त्याला हेल्प करतेय, कारण त्याला स्वतःचं ब्लड सर्क्युलेशन आणि ब्लड व्हेसल्स हे नाहीये. ओके, आता इपिथेलियल टिश्यू इज अव्हॅस्क्युलर, हे महत्वाचं दिलंय का? तुमच्या एनसीईआरटी ने दिलं असेल तर बघा, हे महत्वाचे वर्ड जे आहेत ते हायलाइट करून ठेवा. सो इपिथेलियल टिश्यू इज अव्हॅस्क्युलर. What do you mean by this avascular? त्याला स्वतःचे ब्लड व्हेसल्स हे नाहीत. आणि व्हॅस्क्युलर म्हणजे ब्लड व्हेसल्स, तो त्याला स्वतःचे ब्लड व्हेसल्स नाही, म्हणून हा इपिथेलियल टिश्यू इज अव्हॅस्क्युलर and obtain the nourishment from the underlying tissue by diffusion. Okay, it obtain the nourishment from underlying tissue by the process of this nourishment. ठीक है? Getting it? Yeah? Yes. Okay, चलो. Free surface of certain epithelial cells have microvilli. आता फ्री सरफेस म्हणजे काय बघा, हा जसं मी आता इथे हे परत इपिथेलियल टिश्यूचे सेल्स काढते, याच्यातला मी नाव देते ह्याला ए, बी, सी आणि हा डी. तर मला सांगा फ्री सरफेस कुठला असेल ह्याच्यात? विच वन विल बी द फ्री सरफेस? येस, सी. एक्झॅक्टली. फ्री सरफेस म्हणजे काय की तो वरती परत कशाशी जॉईन नाही. हा बघा लॅटरल सरफेस आहे, हे लॅटरल सरफेस दुसऱ्या टिश्यूशी इथे जॉईन. सो दिस बी अँड डी आर द लॅटरल सरफेसेस, आणि हा जो आहे हा लोअर सरफेस आहे. हा कशावर बेस्ड आहे? हा लोअर सरफेस आहे इथे जे आहे ते बेसमेंट मेम्ब्रेन, म्हणजे हा आहे फ्री सरफेस. आता काही इपिथेलियल सेल, सगळे नाही, there are few epithelial tissues or epithelial cells at the free surfaces, they have this microvilli or stereocilia. याच्या वरती काही स्ट्रक्चर्स असतात. फ्री सेलला इथे वरती त्यांचे काही स्ट्रक्चर्स असतात. सो हे वरती कुठले स्ट्रक्चर्स आहेत? सो दीज आर द मायक्रोविलाय और स्टीरियोसिलिया. आता मायक्रोविलाय काय बघा. सो राइट अबाउट मायक्रोविलाय. At the free surface they have this microvilli or they have the stereocilia. Okay, आता मायक्रोविलाय बद्दल मी सांगते. these are very minute processes. First of all, they are very minute, they are non motile, ते हलू शकत नाही, असे फक्त इथे ते प्रेझेंट असतात, ते असे इकडे तिकडे ते हलू शकत नाही. सो दे आर नॉन मोटाईल, दे अँड दे इन्क्रीज द सरफेस एरिया. हे वरती असल्यामुळे इथे म्हटलं ते बघा, दॅट इज देअर ऑन द अपर सरफेस, सो दे इन्क्रीज द सरफेस एरिया फॉर ऍब्झॉर्प्शन. ओके, सरफेस एरिया इज इन्क्रीज बाय 20 टाइम्स. म्हणजे कसं सरफेस एरिया इन्क्रीज होतो म्हणजे कळतंय तुम्हाला काय म्हणते मी? या आता हा जर एवढा सरफेस एरिया आहे, ह्याचा एवढा सरफेस एरिया आहे, इथे काहीच मायक्रोव्हिलाय नाहीये, आणि हा दुसरा आहे इथे सरफेस एरिया, ह्याच्यावर मायक्रोव्हिलाय आहे.
या मायक्रोव्हिलायमुळे एवढा झालेला सरफेस एरिया तो इतका वाढून जाईल. म्हणजे एवढा जो सरफेस एरिया आहे मायक्रोव्हिलाय प्रेझेंट असल्यामुळे तो सरफेस एरिया 20 टाइम्स वाढतोय. आणि मग हा सरफेस एरिया 20 टाइम्स वाढतो म्हणजे ऍब्झॉर्प्शन साठी काही ह्या टिश्यूतनं आतमध्ये घ्यायचंय तर त्याचं ऍब्झॉर्प्शन कपॅसिटी वाढते. म्हणून हे जे मायक्रोव्हिलाय आहे ते कुठे प्रेझेंट असतात बघा. ओके, microvilli which are present on the intestine wall of intestine. Microvilli they are present on wall of intestine. का इंटेस्टाइन मध्ये? कारण तिथे आपलं सगळं डायजेशन होत आहे आणि जे डायजेस्टेड मटेरियल आहे ते व्यवस्थित सगळ्या बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब व्हायला पाहिजे म्हणून मायक्रोव्हिलाय विच आर प्रेझेंट ऑन द wall of intestine, even they are present on the nephrons. Okay. तसंच स्टिरिओसिलिया. Stereocilia again are long, they are also non-motile आणि cilia like processes seen in the reproductive tract. Epididymis हा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. तर स्टिरिओसिलिया हा मायक्रोव्हिलाय पेक्षा लॉंग आहे. हा, सो हा जर इथे जर मायक्रोव्हिलाय असा असेल तर स्टिरिओसिलिया इज लॉंगर दॅन द मायक्रोव्हिलाय. ओके, आणि त्याचा प्लाझ्मा मेम्ब्रेन जो आहे दॅट इज थिक अँड रिजिड आणि हे सुद्धा सरफेस एरिया वाढवतात. पण फक्त ह्यांच्यामध्ये स्ट्रक्चरल डिफरन्सेस आहेत. हे छोटे आहेत, फाईन आहेत, हे थोडेसे थिक आणि लॉंग आहेत. ओके, मग हे कुठे आहेत? रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये स्टिरिओसिलिया. मायक्रोव्हिलाय जे आहेत ते कुठे आहेत? Where are the मायक्रोव्हिलाय? Walls of intestine. Yes, it is on the wall of intestine or it is on the nephron. And stereocilia, that is the epididymis, is a male reproductive part. Even vasa difference हा पण मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. तर ह्या मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट मध्ये हे स्टिरिओसिलिया आहे ऍज वेल ऍज इन द इंटरनल इयर्स मध्ये पण आहे. ठीक आहे, सो दीज आर द सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन विच आर प्रेझेंट इन सम ऑफ द इपिथेलियल सेल. कळलंय का हे? Yes, ma'am. अजून हे कम्प्लीट नाही झालंय तर हे काही एमसीक्यूज आहेत. बोला. असेल्युलर म्हणा किंवा इथे युनिसेल्युलर. कुठला ऑप्शन? Yeah, which option? Second option. Yes. Okay. Chalo, next. Epithelial tissue is avascular and obtain nourishment from. अच्छा ठीक है, हे आपण बोललो ना, it is by diffusion. It is by means of this diffusion. Okay. Tight junction helps in Diffusion. Yes, झालं diffusion. Tight junction helps in Option 4. across a tissue, not across a organ. Okay. ऑर्गन टू ऑर्गन होईल ना, मग हा एक ऑर्गन आणि ह्याच्यातलं लीक हा दुसरा ऑर्गन असं नाही होत. ओके ओके, चलो आता आपण इपिथेलियल टिश्यूचं अजून काही डिटेल करणार आहे. जसं मी म्हंटल की हे हा जो आहे हे ग्रीन कलरचे काय आहेत? हे काय आहेत? Epithelial cells. येस, दे आहेत इपिथेलियल. दीज आर द इपिथेलियल सेल्स. ओके, त्याचं स्ट्रक्चर बघा कसं आहे. खाली आहे कनेक्टिव्ह टिश्यू, ह्याला स्वतःचे ब्लड व्हॅस्क्युलर नाहीये, त्याच्यामुळे कनेक्टिव्ह टिश्यू वर हा ह्याला काय म्हणतोय आपण? येलो कलरला काय म्हणतोय आपण? व्हॉट इज दिस येलो कलर? Vessel. इट इज अ बेसमेंट मेम्ब्रेन. दिस येलो कलर इज अ बेसमेंट मेम्ब्रेन. बरोबर. आता दिस बेसमेंट मेम्ब्रेन इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, बेसल लॅमिना आणि फायब्रस लॅमिना. खूप इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावर क्वेश्चन्स येतात. ओके,
बेसल लॅमिना इज लाईंग टुवर्ड्स द, म्हणजे बेसमेंट मेम्ब्रेन दोन भागांमध्ये डिवाइड केलेला आहे. मागच्या स्लाइडचं जर बघितलं तुम्ही, मागच्या स्लाइड मध्ये हे जे होतं तिथे आपण फक्त एक बेसल लॅमिना दाखवला होता. हा फक्त इथे एक बेसमेंट मेम्ब्रेन दाखवला. ओके, आता ह्या बेसमेंट मेम्ब्रेनचे आपण दोन पार्ट्स करतोय. ते कुठले दोन पार्ट्स आहेत बघा. कुठले दोन पार्ट आहेत बघा. बेसल लॅमिना अँड फायब्रस लॅमिना. ओके, बेसल लॅमिना इज टुवर्ड्स द इपिथेलियम आणि फायब्रस लॅमिना इज टुवर्ड्स द कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, बेसल लॅमिनाच्या वरती इपिथेलियल सेल आणि फायब्रस लॅमिनाच्या खाली कनेक्टिव्ह टिश्यू. हे क्वेश्चन्स येतात की बेसल लॅमिना कुठे असतो आणि फायब्रस लॅमिना कुठे आहे. ओके, so basal lamina, which is glycoprotein in nature and secreted by epithelial cell. बेसल लॅमिनाचं सिक्रिशन कोण करतंय? इपिथेलियल सेल. म्हणजे ह्याचं जे काही सिक्रिशन इथे येतंय त्याच्याने बनतंय बेसल लॅमिना. ओके, आणि फायब्रस लॅमिना विच इज सिक्रेटेड बाय कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यूने हा फायब्रस लॅमिना तयार केलाय आणि बेसल लॅमिना हा इपिथेलियल टिश्यूने तयार केलाय. क्लिअर आहे? Yes, basal lamina glycoprotein in nature, fibrous lamina mucopolysaccharide in nature. त्याच्यामध्ये हायलुरोनिक ऍसिड हा सगळ्या कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये जवळपास दिसतो. हायलुरोनिक ऍसिड हे महत्वाचं आहे, ह्याच्यावर पण क्वेश्चन्स येतील. हे परत कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये येईल तुम्हाला. ओके, हायलुरोनिक ऍसिड. सो फायब्रस लॅमिना कनेक्टिव्ह टिश्यू, बेसल लॅमिना इपिथेलियल टिश्यू. त्याच्या बेसवर आहे म्हणून बेसल लॅमिना. आता हा बेसमेंट मेम्ब्रेनच्या प्रॉपर्टीज पाहिजे. इट मस्ट बी थिन, इट इज नॉन लिव्हिंग, इट इज नॉन सेल्युलर अँड दिस इज सिलेक्टिव्हली परमिएबल. हा जर थिन नसेल तर इथून जे काही मटेरियल इथे शिफ्ट व्हायचंय, जे काही त्यांना न्यूट्रिशन मिळायचंय ते होणार नाही. म्हणून इट शुड बी व्हेरी व्हेरी थिन, so that the material should diffuse out of the basal or basement membrane. ओके, आणि ह्याच्यातला की पॉइंट हा लक्षात ठेवायचा आहे की बेसमेंट मेम्ब्रेन इज सिक्रेटेड बाय बोथ इपिथेलियम ऍज वेल एज कनेक्टिव्ह टिश्यू. असा क्वेश्चन येतो. ओके, बेसमेंट मेम्ब्रेन कोणी सिक्रेट केला? विच टिश्यू हॅज सिक्रेटेड द बेसमेंट मेम्ब्रेन? सो दॅट इज बाय बोथ. कारण का basal lamina is by epithelial tissue and fibrous lamina is by connective tissue. Clear है का है? Yes, is it clear to you? Yes, ma'am. आज absent कोण आहे? देवश्री आली का? लिंक नव्हती तुला? ओके, फक्त मुग्धा नाहीये का? आणि कोण नाहीये? ऋतुजा पण नाहीये. की ऋतुजा इज देअर? नाही, ऋतुजा पण नाही. ओके, एनिवे. ओके, सो दीज आर द मेजर इम्पॉर्टंट की पॉइंट्स फॉर दिस पर्टिक्युलर टिश्यू. आता ह्याचं क्लासिफिकेशन कसं आहे बघा. हा, तर तुम्हाला एनसीईआरटी ने म्हटलेली लाईन आहे, इपिथेलियल टिश्यू हॅज अ फ्री सरफेस विच फेसेस इदर टू बॉडी फ्लुइड और आउटसाइड द एन्व्हायरमेंट अँड दस प्रोव्हाइड अ कव्हरिंग और लाइनिंग. सो गाडीवर आपण जे कव्हर टाकतोय दिस इज अ कव्हरिंग आणि गाडीच्या आतमध्ये हे लाइनिंग पण असतं ना हे. सो वरून कव्हर आणि आतून जे लाइनिंग आहे, सो ते ऑर्गन जसं मी म्हंटल वरून पण प्रोटेक्ट करतो आणि खाली पण असतो, ऑर्गनच्या आतल्या लेयरला पण असतं. सो दोन्ही लेयर इज अ कव्हरिंग अँड द लाइनिंग. लाइनिंग इज इनसाइड, कव्हरिंग इज आउटसाइड. ऑल राइट. Okay, so there are now two types of epithelial tissue, namely simple epithelia and compound epithelia, based upon the number of layers or strata. Simple epithelium फक्त एकच लेयरचा असतो असा. Okay, it is made up of just one layer is a simple, आणि when it is having so many layers one above other, okay, then it is a compound epithelium. कळतोय फरक? Then it is a compound epithelium. And in the body there are various glands which involved in secretion are made up of epithelial tissue. जसं example is a glandular epithelium.
जे काही बॉडीमध्ये वेगळे वेगळे ग्लँड्स आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये आहे, हार्मोनल सिस्टीम मध्ये आहे. So these are the various glands which are present in the body, are again made up of epithelial tissue. चला हे क्लासिफिकेशन इपिथेलियल टिश्यूचं लिहून टाका. Okay, so simple epithelium composed of single layer of cells. म्हणजे तुम्हाला इथल्या इथे कन्फ्युजन राहणार नाही. सिंगल लेयर्स ऑफ सेल्स is a simple epithelium. Compound epithelium, 2 or more cell layers. 2 or more cell layers. So here ducts आणि tubes मध्ये, and this is basically for protection. Skin मध्ये जो आहे. ह्याच्यामध्ये one more you can add. Here one more you can add actually. So 1, 2, 3 and 4th. 4th is a pseudostratified. Pseudostratified. झालं की मला सांगा, लिहून झालं की मला सांगा. So squamous epithelium pronunciation करती है cuboidal, columnar. Columnar is again divided into 2, ciliated and non-ciliated, and the 4th is a pseudostratified. Compound epithelium, stratified, keratinized, squamous epithelium. Stratified, non-keratinized, squamous epithelium. Stratified, cuboidal epithelium. Transitional epithelium, and then glandular epithelium. Done, ma'am. Done? सगळ्यांचं झालंय? Yes, ma'am. Okay. Okay, now let us start discussing with simple epithelium. बघा आपण हे जे क्लासिफिकेशन केलंय इथे बेसिकली स्क्वॅमस, क्युबॉइडल आणि कॉलमनार. तर हे बेसिकली इट इज बेस्ड अपॉन द शेप ऑफ द सेल्स. सेलचा शेप कसा आहे त्याच्यावर हे सिंपल इपिथेलियम आहे, मेड अप ऑफ ओनली अ सिंगल लाईन ऑफ द सेल. आणि हे त्याचं स्ट्रक्चर आहे. Okay, simple epithelium is composed of a single layer of cells, forms a lining of body cavities, ducts and vessels. Body cavities म्हणजे बॉडीच्या आतमध्ये लाइनिंग कळते ना तुम्हाला. ही समजा ही जी बॉडी आहे. ओके, डोंट लाफ ॲट माय डायग्राम्स. सो दिस इज अ बॉडी सेल. ओके, लाइनिंग जेव्हा आपण म्हणतो ही वरची जी आहे ती सगळी स्किन आहे आपल्याला, बरोबर. ओके, आणि स्किनच्या आतमध्ये पण एक लेयर आहे, अँड दिस लेयर इज अ लाइनिंग म्हणजे बॉडी कॅव्हिटी.
हे जे आपल्या स्टमकचा आतमधला जो पार्ट आहे ही बॉडी लाइनिंग आहे. ओके, सो दॅट इज अ lining. So it is forming the lining of body cavities, ducts, आतमध्ये जे काही वेगवेगळे ducts आहे आणि even the vessels. Okay, where this simple epithelium is present. So what is the role of this simple epithelium? It is for diffusion, absorption, filtration and secretion. Okay, काही जे मटेरियल डिफ्यूज व्हायचंय, काही मटेरियल ऍब्झॉर्ब करायचंय, काही फिल्टर आउट करायचं आहे आणि काही सिक्रिशन जसं म्युकस सिक्रिशन होतं बॉडीमध्ये, दॅट इज अगेन बिकॉज ऑफ दिस इपिथेलियल टिश्यू. ओके, सो सिंपल इपिथेलियम इट इज क्लासिफाइड बेसिकली अगेन इनटू 3. आपण ऑलरेडी म्हटलं आहे. नंबर 1 स्क्वॅमस, क्युबॉइडल, कॉलमनार विच इज सिलिएटेड अँड नॉन सिलिएटेड. आर यू गेटिंग दिस? येस मॅम. हा, थोडं आपल्याला आता जास्त एफर्ट्स घ्यायला लागणार आहे. आता 11वीतनं बाहेर, 10वीतनं बाहेर या, 11वीत या. ओके, चलो. सो सिंपल पहिला जो आहे सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. हियर यू कॅन सी द सेल्स आर फ्लॅट. सो असे फ्लॅट सेल्स, सिंगल लेयर आहे. दिस इज अ सिंगल लेयर ऑफ फ्लॅट सेल्स अँड सो दिस इज टाइल लाईक. आपल्या घरातल्या ज्या टाइल्स असतात तसे दिसतात. सो हियर यू कॅन सी अ सिंगल लेयर ऑफ फ्लॅट आणि प्रत्येक इपिथेलियल टिश्यू इज हॅव्हिंग दिस ब्ल्यू कलर. हियर यू कॅन सी इज अ बेसमेंट मेम्ब्रेन. बेसमेंट मेम्ब्रेन मस्ट आहे आणि ह्याच्या खाली असणारे काय, बेसमेंट मेम्ब्रेनच्या खाली काय असणार आहे इथे? कनेक्टिव्ह टिश्यू. येस, बेसमेंट मेम्ब्रेनच्या खाली इथे कनेक्टिव्ह टिश्यू असणार आहे अँड दिस इज अ बेसमेंट मेम्ब्रेन आणि त्याच्यावर असणारे इपिथेलियल टिश्यू. तर आपण काय म्हटलं की सिंपल इपिथेलियम जे स्क्वॅमस, क्युबॉइडल आणि कॉलमनार हे फक्त शेपवर डिपेंड. सो इथे शेप कसा आहे सेलचा? सिंगल लेयर ऑफ फ्लॅट. सो इट इज अ टाइल लाईक and it is having the oval shaped nucleus. Okay, it is having this oval shaped nucleus. This is also called as a pavement epithelium. This is also called as a pavement epithelium. Ka pavement epithelium? Karan because of its look, tile like look, and hence it is the pavement epithelium also. Okay, it is also called as, अजून एक नाव देते, it is also called as tessellated epithelium. Tessellated का? कारण इथे जर तुम्ही बघितलं तर this is a wavy appearance. Tessellated because of its, इथे जे मी काढलंय wavy appearance आहे, सरळ सरळ लाईन नाही येते. Because of its wavy appearance it is also called as tessellated epithelium. Clear? आता हे कुठे कुठे आहे? सो तुमच्या एनसीईआरटीने जसं म्हटलंय तेच आपण इथे टाकलंय. एंडोथेलियम ऑफ द ब्लड व्हेसल्स. ओके, एंडोथेलियम ऑफ द ब्लड व्हेसल सीजी हा जर आपला ब्लड व्हेसल आहे म्हणजे आपल्या आर्टरीज अँड व्हेन्स. ओके, त्या आर्टरीज अँड व्हेन्सच्या आतली जी लेयर आहे किंवा आर्टरी अँड व्हेनची जी लेयर आहे एंडोथेलियम, एकच लेयर असते. सो दॅट इज द एंडोथेलियम ऑफ ब्लड व्हेसल्स. Okay, mesothelium of body cavities. Okay, बॉडी कॅव्हिटीच्या म्हणजे आतमधली लेयर बॉडी मेझोथेलियम इनर लेयर, मिडल लेयर. सो प्लुरा, पेरिटोनियम अँड पेरिकार्डियम. प्लुरा आणि पेरिटोनियम दिस इज इनटू द रिस्पिरेटरी सिस्टम अँड पेरिकार्डियम इट इज द वॉल ऑफ द हार्ट. Wall of the heart is a pericardium. Anything cardia, that meaning related to heart. Okay, so mesothelium आपल्या बॉडी कॅव्हिटी मधलं जे कव्हरिंग आहे, सिलोम. सिलोम इज अ बॉडी कॅव्हिटी, पोट जे आहे आपलं त्याच्यातलं जे कव्हरिंग आहे that is the mesothelium. Covering of the coelom is called as a मेझोथेलियम. कळतंय का? बोर होतंय? मला कळत नाही काय चाललंय तुमचं. कळतंय. Bowman's, yeah. Tell me where you observe this Bowman's capsule. नेफ्रॉन. येस, इथे दिलेलंच आहे. सो नेफ्रॉनचं किडनी या किडनी मध्ये.
Kidney नेफ्रॉनचं tubules. जर ते स्ट्रक्चर असेल तर हे असं लॉंग नेफ्रॉनचं स्ट्रक्चर असतं. ओके, आणि हे पुढचं जे कप शेप अपीअरन्स असतं नेफ्रॉनचं, दॅट इज कॉल्ड ॲज अ बोमॅन्स कॅप्सूल. राईट, सो इट इज इन द बोमॅन्स कॅप्सूल and lining of alveoli of lungs. Alveoli of lungs, okay, which is also called as a pneumocytes. Alveoli of the lungs. Pericardium, that is the wall, or more precisely inner wall of the heart. Inner lining of the blood vessel, endo, inside, inner lining of blood vessels. Are you getting? हे सगळं लक्षात ठेवायला लागणार आहे तुमच्या एनसीईआरटी प्रमाणे. तर ह्याला तुम्ही निमोनिक्स वापरा तुमचे कुठे ह्या टिश्यूज प्रेझेंट असतात. वॉल ऑफ ब्लड, एअर सॅक्स ऑफ लंग्स, and they are involved in the functions like. चला लिहिलं होतं ते. They are involved, इथे फंक्शन नाही दिले. They are involved in the functions like diffusion. Okay, काय फंक्शन करतो हा? It is involved in the function like diffusion. मटेरियल डिफ्यूज करायचं आहे. डिफ्युजन तुम्हाला माहिती आहे, आपण एका समजा रूम आहे हा आणि इथे आपण एक अगरबत्ती लावली आहे. या अगरबत्तीचा सुगंध सगळ्या रूम मध्ये जातोय म्हणजे काय डिफ्यूज होतोय. ओके, सो असं काही मटेरियल डिफ्यूज करायचं असेल, एका ठिकाणाहून सगळीकडे ते पसरवायचं असेल, तर दॅट इज द रोल ऑफ दिस सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम ऍट दिस पर्टिक्युलर प्लेसेस. सो डिफ्युजन इज अ मेजर फंक्शन. लक्षात ठेवा, इट इज मेजरली इम्पॉर्टंट इन द फंक्शन ऑफ डिफ्युजन. क्लिअर? या Yes. हा, आता क्युबॉइडल, द सेल्स आर क्यूब लाईक. आपण काय म्हंटल, ह्याच्या शेपवर ह्याचे 3 प्रकार आहेत, 3 टाइप्स ह्याच्या शेपवर डिपेंड आहेत. सो स्क्वॅमस म्हणजे काय की फ्लॅट, टाइल लाईक, टिसिलेटेड. ओके, क्युबॉइडल सेल्स आर क्यूब लाईक. तुम्ही खेळतात ना क्यूबचे गेम्स, सो त्या क्यूब लाईक सेल्स आणि सेंट्रली लोकेटेड स्पेरिकल न्यूक्लियाय. त्याचा न्यूक्लियाय कसा होता? Ovulated. हा, ओव्हल शेप और ओव्युलेटेड. ह्याचा आहे स्पेरिकल. ओके, आणि ह्याचा डायग्राम काढायचा, असा सिंपल असा डायग्राम काढायचा आहे बघा. सेल्स आर क्यूब लाईक. हा इतका कॉम्प्लिकेटेड डायग्राम नाही काढला तरी चालेल, हा सिंपल डायग्राम काढायचा आहे. खाली त्याला बेसमेंट मेम्ब्रेन काढायचं विसरायचं नाही. ऍटलीस्ट बेसमेंट मेम्ब्रेन, नॉट कनेक्टिव्ह टिश्यू, पण त्याला नाव द्या. सो बेसमेंट मेम्ब्रेन, हा स्पेरिकल इथला न्यूक्लियस, आणि सेल्स आर क्यूब लाईक. सो दिस इज अ cuboidal epithelium. This epithelium, simple cuboidal epithelium, which is also called as, this is also called as germinal epithelium. This is also called as germinal epithelium. कारण का? टेस्टीज, जर्मिनल म्हणजे जिथून तुमचे गॅमेट्स तयार होत आहेत. सो गॅमेट्स कुठे तयार होतात? मेल गॅमेट इन केस ऑफ टेस्टीज अँड फिमेल गॅमेट इन केस ऑफ ओव्हरीज. आणि ह्यांचं जे कव्हरिंग आहे बेसिकली ते क्युबॉइडल इपिथेलियमचं आहे. अँड सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज जर्मिनल. इथे लिहिलंय बघा, इट इज फाउंड इन जर्मिनल इपिथेलियम. सो जर्मिनल इपिथेलियम. बेसिकली ह्या सगळे इपिथेलियम जे आहेत ना, त्याचं कॉमन फंक्शन आहे बघा, ऍब्झॉर्प्शन, सिक्रीशन, प्रोटेक्शन, हे यांचे कॉमन फंक्शन आहे. आता जिथे जिथे प्रेझेंट आहे तिथे तुमच्या लॉजिकल सेन्सने ते करायचंय. ओके, सो क्युबॉइडल इपिथेलियम, क्यूब लाईक सेल, कॉमनली फाउंड इन द डक्ट्स ऑफ ग्लँड. ओके, डक्ट्स ऑफ ग्लँड्स, जसं नेफ्रॉन मध्ये प्रॉक्सिमल कन्व्युलेटेड टिब्यूल अँड डिस्टल कन्व्युलेटेड टिब्यूल and tubular parts of nephron. So its main function is secretion and absorption.
प्रोटेक्शन नाहीये इथे, सिक्रीशन अँड ऍब्झॉर्प्शन. सो तुमच्या एनसीईआरटी मध्ये हायलाइट करून ठेवा क्युबॉइडल इपिथेलियम, पेज नंबर 101. कुठे कुठे आहे बघा. डक्ट्स ऑफ ग्लँड्स, ट्युब्युलर पार्ट्स ऑफ नेफ्रॉन. मग अशी मी नेफ्रॉनचा डायग्राम काढला होता. ओके, हा नेफ्रॉनचा डायग्राम आहे असा. ओके, हा जो आहे बोमॅन्स कॅप्सूल आहे. हा जो आहे त्याचा प्रॉक्सिमल, पुढचा, प्रॉक्सिमल म्हणजे पुढचा पार्ट. ओके, आणि हा डिस्टल म्हणजे मागचा पार्ट. सो प्रॉक्सिमल कन्व्युलेटेड टिब्यूल ऑफ नेफ्रॉन and distal convoluted tubule of nephron contains this cuboidal epithelium. आणि ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉइंट आहे, क्युबॉइडल हे तुम्हाला एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये अजून क्लिअर होईल, तिथे तुम्हीच बोलायला लागाल. क्युबॉइडल इपिथेलियम ऑफ प्रॉक्सिमल कन्व्युलेटेड टिब्यूल ऑफ नेफ्रॉन हॅज मायक्रोव्हिला. म्हणजे कसं बघा, मी इथे काढते ट्युबॉइड, सगळं इरेज करते. हा जो नेफ्रॉन मी आता असा काढला होता, हा लूप ऑफ हेनले, यू शेप जो काढलेला आहे तो लूप ऑफ हेनले, आणि हा त्याचा डिस्टल. सो हा जो आहे बोमॅन्स कॅप्सूल, हा जो आहे प्रॉक्सिमल कन्व्युलेटेड टिब्यूल पीसीटी, हा जो आहे इट इज अ लूप ऑफ हेनले, आणि हा जो आहे तो डीसीटी, डिस्टल कन्व्युलेटेड. प्रॉक्सिमल पुढचा, डिस्टल मागचा. आणि प्रॉक्सिमल कन्व्युलेटेड टिब्यूल हा क्युबॉइडल इपिथेलियमचा बनलेला आहे. हे असं डबल पाहिजे इथे. ओके, इथले जे सेल्स आहेत ते क्युबॉइडल इपिथेलियमचे आहेत, आणि त्या सेल्सवर इथे प्रेझेंट आहेत मायक्रोव्हिलाय. असे काय करतील मग ते मायक्रोव्हिलाय? येस, व्हॉट इज द रोल ऑफ मायक्रोव्हिलाय ओव्हर देअर? सो क्युबॉइडल इपिथेलियम ऑफ पीसीटी, प्रॉक्सिमल कन्व्युलेटेड टिब्यूल पीसीटी ऑफ नेफ्रॉन हॅज दिस मायक्रोव्हिलाय. काय करतील इथे मायक्रोव्हिलाय? व्हॉट दे विल डू? मायक्रोव्हिलाय आलं म्हणजे काय झालं? आपण म्हटलं ना, काय वाढेल त्यांचा? मायक्रोव्हिलाय असेल म्हणजे त्यांचा काय वाढेल? सरफेस एरिया. मग सरफेस एरिया का? कारण इथे काय होतंय नेफ्रॉन मध्ये, बेसिकली आपलं सगळं ब्लड फिल्टर होतंय. युरिन कसं तयार होतंय? हा, युरिन कसं तयार होतंय बघा. युरिन तयार होतंय ते सगळं ब्लड फिल्टर करून तयार होतंय. अल्ट्राफिल्ट्रेशन. हो की नाही? ब्लड फिल्टर होतंय म्हणून युरिन फॉर्म होतंय. मग सगळंच ब्लड आपल्या युरिन मधनं बाहेर पडतंय का? नाही ना. सगळं काही महत्वाचे गोष्टी ज्या आहेत ते परत ऍब्झॉर्ब होत आहेत. मग ते ऍब्झॉर्ब जर करायच्या आहे, आपलं दिवसभरातनं 180 लिटर हे ब्लड फिल्टर होतं. आपल्या बॉडीमध्ये तरी आहे का एवढं ब्लड? नाही ना. म्हणजे ब्लड सारखं सारखं फिल्टर होत असतं. इनमिन आपल्या बॉडीमध्ये 5 लिटर ब्लड आहे, ते कितीदा सर्क्युलेट होतंय बघा, कितीदा ह्या इथे जातंय फिल्टर व्हायला. आणि मग ते इतक्यांदा इथे फिल्टर व्हायला जातंय, जर 5 लिटर 5 लिटर 5 लिटर हे प्रत्येक वेळेस इथे जर फिल्टर व्हायला जातंय कंटिन्युअसली, तर सगळं ब्लड बाहेर नाही पडत ना युरिन मधनं. ब्लड बाहेर पडतच नाही युरिन मधनं. युरिन मधनं जर ब्लड बाहेर येत असेल तर दॅट इज द सिरियस प्रॉब्लेम विथ युअर किडनी. लगेच ते डॉक्टरांना दाखवायला पाहिजे, किडनी स्पेशलिस्ट किंवा नेफ्रोलॉजिस्ट. ओके, तर मग हे जे मायक्रोव्हिलाय आहेत ह्याच्यावर हे काय करणार? इथे सगळे मायक्रोव्हिलाय या क्युबॉइडल इपिथेलियमवर इथे त्याच्याकडे आहेत सगळे हे मायक्रोव्हिलाय. आणि हे मायक्रोव्हिलाय काय करतील? मग इट विल इन्क्रीज द सरफेस एरिया फॉर ऍब्झॉर्प्शन. राईट? सो मेजर रोल अगेन फॉर ऍब्झॉर्प्शन. कळलं का हे? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, सो दॅट इज बेसिकली, हे लक्षात ठेवा कशाला मायक्रोव्हिलाय आहे. तर हे याच्यावर क्वेश्चन येतो. यू प्लीज हायलाइट फ्रॉम युअर एनसीईआरटी. दिसलं? एनसीईआरटी मध्ये 101 पेज नंबरवर दिसलं का तुम्हाला हे? दिसलं की नाही दिसलं? ऍज अ मायक्रोव्हिलाय. ओके, आपण इथे थांबूया, म्हणजे प्रेझेंटेशन थांबूया.